श्री स्वामी समर्थ. बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारी किंवा जमेल तेव्हा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला काही वस्तूंचं दान करायचं आहे. या वस्तू जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दान केल्या तर तुमचं दुर्भाग्य जे आहे ते टळेल, दुर्भाग्य तुमचा पिछा सोडेल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरभरून सुख आनंद अनुभवायला मिळेल आणि ज्या पण काही वाईट गोष्टी, दुःख, आजारपण, संकटे तुमच्या नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते टळण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ महिना आहे. बऱ्याचशा महिला, बरेचसे पुरुष या महिन्यामध्ये व्रत करत असतात. घरामध्ये सुख शांती नांदावी, घरातील वातावरण अगदी आनंदाचं राहण्यासाठी बऱ्याचशा महिला हे व्रत करत असतात. आपल्या मनातील कुठली पण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करत असतो. बऱ्याचशा महिला या अगदी लहानपणापासून हे व्रत करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, घरातून अलक्ष्मी जाण्यासाठी, दुर्भाग्य पिछा सोडवण्यासाठी, त्याचबरोबर दारिद्र्य, गरिबी आपल्या आयुष्यातून काढून फेकण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करायचं असतं. काही उपाय करायचे असतात. तर बघा, मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहेत की ज्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायच्या आहेत. त्या म्हणजे महालक्ष्मी महात्म्य हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचा सर्वात आवडता मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र जेवढ्यात जास्त वेळ तुम्हाला जमेल तेवढा जास्त वेळ म्हणायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्ट, श्री सुप्त, महालक्ष्मीची आरती या गोष्टी आपल्याकडून गुरुवारी सेवा म्हणून झाल्याच पाहिजे. हे झालं सेवेचं. पण दानाला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. काही शुभ दिवशी जर आपण दान केलं तर आपल्या पुण्यामध्ये भर पडत असते आणि कुठंतरी आपल्या आयुष्यातून वाईट गोष्टी निघून जातात. त्यामुळे सेवा तुम्हाला जमली नाही जमली ते तुमच्यावर आहे, पण दान नक्की करा. दान करायला काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठी खूप काही वेळ सुद्धा लागत नाही. पण लक्षात ठेवा, दान हे अपात्री करू नका, ते सत्पात्री करा. म्हणजे दान हे गरजूंना केलं पाहिजे. ज्या कुठल्या माणसाला गरज आहे त्याला जर आपण दान केलं आणि आपण केलेल्या दानाचा त्याला फायदा झाला तरच त्या दानाला महत्त्व असतं. उगीच कोणाला तरी करायचं म्हणून बिलकुल करू नका. तुम्ही कुठल्याही गरजूंना मी सांगते या गोष्टी दान करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट, घरातील वातावरण, अलक्ष्मी घरातील निघून जाईल. त्याचप्रमाणे मुलं चिडचिड करणं, घरातलं आजारपण, नवरा बायकोचे भांडण, घरातील कुठलेही भांडण वाद या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे दान केलं तर उत्तम आहे. नाहीच जमलं तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे तुम्ही कधीही करू शकता. आता कुठल्या गोष्टी आहेत ते सगळं पुढे पाहूयात. जर मासिक धर्म आहे, सुतक आहे तर ते संपल्यानंतर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही हे दान करू शकता. हे दान तुम्ही मंदिरात करा किंवा एखाद्या गरीबालाही करू शकता. शक्यतो तुम्हाला सकाळी 12च्या आतमध्ये हे दान करायचं आहे. तर सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला दान करायची आहे ते म्हणजे गूळ. तर गूळ मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून दान करू शकता. त्यासोबतच गूळ सर्वात अगोदर तुम्हाला घेऊन यायचंय, त्यानंतर देवासमोर ठेवायचं आहे. त्यावरती हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. मनापासून तुम्हाला काय अडचण आहे ते सांगायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गूळ दान करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मिठाचं तुम्हाला दान करायचं आहे. मिठाचं दान केल्याने दुर्भाग्य जे आहे ते पिछा सोडतं. घरातील ग्रहदोष, वास्तुदोष जाण्यासाठी मदत करतं. घरातील आजारपण असो किंवा कुठलीही अडचण असो घरामध्ये, ती दूर होण्यास मदत होते. या दोन्ही वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत. कुठलीही एक वस्तू किंवा दोन्ही वस्तू दान केलं तरीही चालेल. गुरुवारी करा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही दिवशी करा, पण शक्यतो सकाळी 12च्या पहिले करण्याचा प्रयत्न करा. कुठलीही गोष्ट आपण करू ती अगदी श्रद्धेने आणि मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला करायची आहे. असा उपाय किंवा सेवा तुम्ही केल्या तर त्याचा फळ तुम्हाला किंवा त्याचा अनुभव 1 ते 2 दिवसामध्ये दिसायला लागेल. त्यासोबतच तुम्हाला
आणखी 2 वस्तूंचं दान करायचं आहे. एक अन्नदान आणि दुसरं वस्त्रदान. या दोन्ही वस्तूंचं तुम्ही दान करू शकता. त्यासोबतच मी आणखी सांगितलेल्या 2 वस्तू गूळ आणि मिठाचं दानही तुम्हाला करायचं आहे. या 4 वस्तूंपैकी तुम्ही कुठल्याही एका वस्तूचं दान करू शकता, परंतु मिठाचं आणि गुळाचं दान हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.